सागर देखील आज बघायला भेटतोय। त्याचबरोबर अंकित पाटील आमच्यासोबत अगदी जोडला गेलाय। आमच्या प्रशांत कुडाळकर सर आणि दर्या कोळी सर याच पंचांच्या भूमिकेमध्ये। याच दरम्यान प्रकाश बिष्णोई साहेबांचं इथे आगमन होतं। आरपी डेव्हलपर्स प्रकाश बिष्णोई यांचं इथे शुभ आगमन होतं। या मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतोय। जाऊया मॅचच्या दिशेनं। पहिली ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाले, अर्थातच सुजित मडवी आणि प्रतीक माळी। एक महत्वाची मॅच, 4 षटकांची मॅच सध्या मात्र खेळली जाते। पंकज सध्या मात्र गोलंदाजीसाठी दाखल झाला। ओव्हर क्रमांक 1 पहिला चेंडू यावेळी मात्र अगदी वेगाने टाकण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय। मेन अंपायर सांगतात हा व्हाईट बॉल आहे, लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू। बरेच गोलंदाज आपण पाहिले तर पहिला चेंडू अति वेगाने टाकण्याचा प्रयत्न यासाठी करतात की फलंदाजाला थोडासा दबावामध्ये ठेवण्याचा प्रयत्न हा प्रामाणिक गोलंदाजाचा असतो। पॉवर प्ले क्रमांक 1 यावेळी मात्र उचललाय, सरळ अप्रतिम निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर। मॅक्सिमम अप्रतिम स्ट्रोक, वॉड स्ट्रोक, अगदी बॅटच्या समोर सरळ बॅटीने खेळून काढला। फलंदाजी करत असताना अर्थातच सुजित मडवीच्या बॅट मधून हा षटकार येतोय। या मॅच मध्ये जेवढी मोठी धावसंख्या होईल तेवढी मजा या मॅचला येईल। यावेळी देखील सरळ खेळण्याचा प्रयत्न, विकेटचा पतन। एक तेरी एक मेरी, टिट फॉर टॅट। पहले तेरी बारी, अब मेरी बारी, बारी बारी सबकी बारी आएगी। आता येईल मजा, इथे तारे, इथे सितारे, इथे मजा, इथे शेर है, इथे सभा शेर है। व्हाट अ मॅच। अप्रतिम विकेटचं पतन, ज्या पद्धतीने ड्राईव्ह केला तदनंतर आपण पाहिलं तर अगदी मिड ऑन रिझन मध्ये कॅच पकडली गेली। निशान मडवी मैदानामध्ये दाखल होतोय, नवीन फलंदाज उमरोली टीम कडून, ज्यांनी टॉस जिंकले आणि अगदी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। पंकज पाटीलच्या याच दरम्यान पंकजी जैन साहेबांचं इथे शुभ आगमन होते। पंकज जैन साहेबांचं शुभ आगमन होतं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। मॅच 4 षटकांची आहे, लक्षात ठेवा। पहिलं षटक खूप महत्वाचं राहील या मॅच मध्ये, जे पॉवर प्लेचं असेल षटक, कारण की 4 षटकांच्या मॅच मध्ये किती धावा होतात हे देखील बघायचं आहे। बॅटिंग साठी निशांत मडवी। या फटका थोडासा फसला जातोय, चेंडू आपण पहिला शरीराचा भेद घेतो, चेंडू फेकला जातो, डायरेक्ट हिट नाहीये। एक चिकी धाव, एक चोरीची धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये। चोरीची धाव होती, ही चिक्की धाव होती। रिझन मधून ज्या पद्धतीने चोरी कंप्लीट केली, ही संघाची धाव संख्या अगदी 8 या आकड्यावरती। या मॅच मध्ये कोण कोणास कमी नाहीये, कारण की याआधी मंगलमुठी बाजे टीमने देखील एका संघाला पराभूत करून या फेरीमध्ये प्रवास केला, तर उमरोली टीमने देखील अर्थातच पाटणोली टीमला पराभूत करून या फेरीमध्ये प्रवास केला। कोण कोणास कमी नाहीये। तर पहा, आज इथे आलेले मान्यवर, वेलात वेल काढून आलेले मान्यवर, इथून रजा घेताना आपण पाहतोय सनी फडके, सागरजी भोईर, संदीप पाटील, अनिलजी ढोंगडे इथून या व्यासपीठावरती रजा घेताना पाहतोय। त्यांचं मी आभार व्यक्त करतोय। सागर भोईर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आर्थिक पाठबळ 2100 रुपयाचा आलाय, त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय। प्रतीक माळी थांबणार नाहीये, कारण की प्रतीक माळीला माहिती आहे या मॅच मध्ये 4 षटकांची मॅच असताना या मॅच मध्ये एक फास्ट बॅटिंग करावी लागेल, एक मॅरेथॉन इनिंग खेळावी लागेल। त्याच्या बॅट मधून आलेल्या षटकारानं संघाच्या धावसंख्येला चकाकी दिली आहे, जी जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती। कभी खुशी कभी गम अशी राहिले ओव्हर पंकज पाटीलची। आता मात्र अगदी 2 चेंडू अजूनही बाकी असतील। फुल टॉस नहीं डालने का बोला था फुल टॉस नहीं डालने का। निघून जातोय बेधडक सडक वरती षटकार।
वरतीच बुलेट आता चालू झाली आहे. 20 धाव संख्या. प्रतीक ऑन फायर जो बॅटिंग करतोय सध्या. हलक्या हाताने मान दिलाय. चांगला क्रिकेट आहे, क्लेवर क्रिकेट आहे, हुशार क्रिकेट आहे. शांततेत सध्या मात्र सिंगल डबल वरती देखील विश्वास ठेवतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21-21. लॉस ऑफ दी 1 विकेट उमरोली टीम. थँक्यू. याच दरम्यान महेंद्र फडके यांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या आपण व्यासपीठावरती महेंद्र फडके. तर याच दरम्यान आपण पाहतो व्यासपीठावरती बसलेले मान्यवर आरपी डेव्हलपर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश बिश्नोई यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या शृंखलेसाठी 11,000 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच आर्थिक पाठबळ लाभलंय. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. पंकज जैन साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या शृंखलेसाठी 3,000 रुपयाचं पाठबळ लागलंय. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. आणि इथे मात्र नक्कीच महेंद्र फडके यांचं शुभ आगमन झालंय. नक्कीच त्यांना विनंती केली जाते या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. महेंद्रजी फडके. संकेत गोलंदाजीसाठी दाखल झालाय ओव्हर क्रमांक 2 मध्ये. हॅलो. तर नक्कीच आपण वलू या सत्कार समारंभाकडे. आरपी डेव्हलपर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाशजी बिश्नोई यांचा इथे सत्कार केला जाईल. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून या शृंखलेला आर्थिक पाठबळ म्हणून 11,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलंय. भगवानजी ढोंगरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथे सत्कार केला जातोय. त्यांच्या समवेत महेंद्रजी ढोंगरे आरपी डेव्हलपर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाशजी बिश्नोई यांचा इथे सत्कार केला जातोय. पुढचे सत्कार मूर्ती असतील आमचे थोडासा प्रेक्षकांना विनंती असेल की आजच्या दिवसामध्ये पाहुणे मंडळी खूप असतील तर आमचे समालोचन थोडं थांबलं जात आहे. दिलगिरी व्यक्त करा आपण देखील. पुढचे सत्कार मूर्ती असतील आमचे पंकज जैन. खऱ्या अर्थाने आरपी डेव्हलपर्सच्या माध्यमातून प्रकाश बिश्नोई यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ मिळालं आहे. त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि पुढचे सत्कार मूर्ती पंकज जैन. पंकज जैन यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या शृंखलेसाठी तब्बल 3,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ मिळाले. त्यांचा देखील सत्कार इथे केला जातोय. भगवान शेठजी ढोंगरे. भगवान शेठजी ढोंगरे यांच्या शुभ हस्ते प्रकाश जैन साहेबांचा इथं सत्कार केला जातोय. त्यांच्या माध्यमातून देखील 3,000 रुपयाचं खऱ्या अर्थाने आर्थिक पाठबळ या शृंखलेसाठी मी पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. वळूया मॅच कडे. खूप मोठा डिसिजन पेंडिंग आहे. प्रतीक वाई रनआउट आहे की नाही यासाठी धगधग चालू आहे आणि डिसिजन सध्या पेंडिंग आहे. हॅलो. याच दरम्यान मोतीरामजी फडके यांचं इथं शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मोतीरामजी फडके आपलं देखील सहर्ष स्वागत. या डिसिजनवरती संपूर्ण मॅच अवलंबून आहे. ऑलरेडी कॅच ड्रॉप झाली होती. जिंदगी हर किसी को मौका देती है. OUT आउट. हॅलो. याच दरम्यान कौस्तुभ पाटील टोंडरे यांचं देखील शुभ आगमन झालंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. या आपण व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं तुमचं देखील या शृंखलेसाठी खऱ्या अर्थानं मोलाचं योगदान असेल. मोतीरामजी फडके यांचं इथं व्यासपीठावरती आगमन होते. त्यांचं देखील मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. लालच बुरी बला, लालच करके किसका नहीं हुआ भला. भाई लालच होती ही. दुसरी धाव घेण्याची गरज होती का? प्रतीक आता येऊन पॅव्हेलियन मध्ये तेच बोलत असेल. गरज होती का मला दुसऱ्या धावेची? नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. मागील मॅचचा हिरो ज्यानं 10 चेंडू 35 धावा ठोकल्या होत्या
तो आतिश दाखल झाला मैदानामध्ये. मॅच बनेल, बोलताना मॅच पैसा वसूल होईल, कारण की या मॅच मध्ये शेर आहे, सवा शेर आहे, बाहुबली आहे, ग्रेट खली आहे, खलीबली 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 या मॅच मध्ये नक्की होईल. ओव्हर क्रमांक 2 सध्या संकेत भगत अप्रतिम गोलंदाजी सध्या त्याच्या माध्यमातून चालू आहे. मात्र त्याच्या समोर अतिशय संकट उभा असताना या मॅच मध्ये कसा खेळ केला जाईल. सध्या धावसंख्या फक्त 20 वरती 22 वरती जाऊन पोहोचले. 22 हलक्या हाताने फक्त दिशा दिले. एक धाव कंप्लीट केली जाते, एक सिंगल धाव. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये, कारण की या आधीच दुसऱ्या धावेसाठी एक मोठा फलंदाज प्रतीक माघारी गेला होता. सिंगल धावेवरती समाधान. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23-23. इथून चेक केला जातो. येस, थ्रू बॉल साठी तर अंपायर आता अगदी नजर ठेवून असतील. संघाची धावसंख्या 23-23. निशांतला पाहतोय सध्या स्ट्राईक वरती. निशांत मडवी वेगाने जरूर टाकला. शॉट पूल केला जातो. चेंडू वेगाने जातो. क्षेत्ररक्षक आहे चेंडूपर्यंत, तोपर्यंत पायाने अडवला. क्रिकेटमध्ये फुटबॉल रोनाल्डो होता. 2 धावा पुन्हा कंप्लीट केल्या जातात. सिंगल डबल वरती देखील विश्वास ठेवला जातोय. जेवढे षटकार चौकार महत्वाचे आहेत, तेवढे सिंगल डबल्स देखील महत्वाचे आहेत, हे सध्या मात्र उमरोली टीमला माहिती आहे. टॉस जिंकून बॅटिंग घेतले या संघानं आणि संघाची धावसंख्या आता मात्र 25 या आकड्यावरती आहे. यावेळी फसला. शफल होता तर चेंडू का सोडता. शफल झाला. लेग स्टिकचा चेंडू. पुढचं दार उघडं राहिलं. मागच्या दारानं चोरी झाली. बॅटर गॉन. फलंदाज निशांत शांत. यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या शृंखलेसाठी तब्बल 1000 रुपयाचा आर्थिक पाठबळ लाभलाय. मी पुन्हा एकदा मान्यवरांचा सहर्ष स्वागत करतोय. संकेत भगत ना संकेत दिला होता, कारण की ज्या पद्धतीने एक चेंडू आता फक्त बाकी आहे. संघाची धावसंख्या 25. अक्षय मडवी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. काय विकेट त्यानं प्राप्त केली, म्हणून चर्चा केली की शफल होता तर चेंडू का सोडता. आणि अशाच वेळी मोये बॅटर अगदी गॉन झाला. जो दरोडा होता, विकेट पडली गेली. शांत ठेवलं निशांत मडवीला या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना संकेतनं. 1 to go. पुन्हा फिंगर रोल केले जातात. कॉट बिहाइंड दी विकेट. बॅटर गॉन होईल. चायनीज कट, लेमन कट. आणखीन एक फलंदाज गॉन. अप्रतिम गोलंदाजी संकेत भगतनं या मॅच मध्ये फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात आणि संघाची धावसंख्या जैसे ते वैसे शांत, स्तब्ध, सावधान. फक्त 25. लॉस ऑफ दी 4 विकेट. पहिल्या षटकामध्ये पंकज पाटील थोडासा महागडा ठरला, जिथे 21 धावा आल्या. वेल बिगिनिंग हाफ डन असं म्हटलं जातं. चांगल्या कामाची सुरुवात चांगली करा. अर्ध काम झालंय, इट्स ओके. बट त्याच कामामध्ये त्याच वाटेमध्ये काटे टाकणारे पण येतात. ते संकेत भगतनं टाकले, कारण की संकेतची गोलंदाजी फक्त 4 धावा खर्च करून 2 विकेट त्यानं प्राप्त केले. ते 2 विकेट नव्हते, तर 2 महत्वाचे फलंदाज होते. ते 2 हिरे होते. त्यांना माघारी पाठवलं आणि गोलंदाजीसाठी दाखल झाला मयूर पाटील. आतिशच्या समोर या मॅचचा आशेचा किरण, अपेक्षा, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असणारा खेळाडू सध्या मात्र स्ट्राईकला. त्याचं नाव आतिश आहे. सोडून दिला पहिला चेंडू. अंपायर आमच्यापर्यंत पळतात. दोन्ही हात समांतर, म्हणजेच व्हाईट बॉलचा इशारा. पाहिलं, ओळखलं, जज केला, सोडून दिला हा चेंडू व्हाईट बॉल साठी. आता संघाची धावसंख्या 1 पाऊल पुढे 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 26.
यावेळी सुरेख फटका निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. अतिशय तर मॅच मध्ये मजा आहे. ठोको डीजे. जसा षटकार गेला 2 खेळाडू गोलंदाजापर्यंत धावत आले. त्याच्याशी चर्चा करतात, कानमंत्र देतात, अनुभव देतात. ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढलं जातं. मात्र अतिशय तोपर्यंत मॅच ऑन आहे. संघाची धावसंख्या 32 या आकड्यावरती 32. मागील मॅचचा हिरो एका साइडला, दुसऱ्या साइडला यंग टॅलेंट गोलंदाज. यावेळी देखील उचलला हवेमध्ये. थोडासा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल होते. मात्र तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. थोडीशी काळजाची धगधग वाढली होती जेव्हा चेंडू हवेमध्ये होता. उमरोली टीम संपूर्ण चेंडूकडे बघत होती. 2 धावा. संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाते. आता 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तब्बल चेंडूचा खेळ झाला 2 मयूर पाटील गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 3 मध्ये. यावेळी देखील आपण पाहिलं तर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न पॅडल स्वीप जरूर केला. लफ्ट केला चेंडूला. मिड विकेटचा खेळाडू येतोय. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. हा तो मयूर पाटील आहे ज्या मयूर पाटीलने मागील मॅच मध्ये हॅट्रिक विकेटचा रेकॉर्ड आपल्या नावावरती करून घेतला. त्या मयूर पाटीलच्या विरोधामध्ये सध्या मात्र बॅटिंग परफॉर्मन्स चालू आहे. सचिन मडवी जो पहिला चेंडू फेस करेल मैदानामध्ये दाखल झाला. हाफ ट्रॅक स्क्वेअर करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या डोक्यावरून जरूर खेळून काढला. चेंडूच्या मागे खेळाडू आहे. चेंडू सीमारेषेच्या जवळ आता अडवला जातोय. मात्र तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. सिंगल डबल्स एकेरी दुहेरी धाव 1 कन्वर्ट इंटू 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धाव संख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तब्बल चेंडूचा खेळ आपण पाहिला तर 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. म्हणजे 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 टू गो. एक चांगली मॅच, चांगलं बॅटल. यॉर्कर क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढलं. ही गोलंदाजी आहे मयूर पाटीलची. आपल्या भात्यातील चांगले चेंडू बाहेर काढत असताना मयूरचा आतापर्यंतचा कंट्रोल पाहिला. डोळ्याची पापणी लवते की लवते. चेंडू रखरखत्या आगीच्या निखाऱ्या असा एका विकेट किपरच्या हातामध्ये गेला. 1 टू गो. यावेळी देखील यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. पॉइंटचा खेळाडू चेंडू पकडला जातो. फेकी योग्य दिशेला. बॅकअप आहे पण फेकू कुठे? काय घडतंय? यावेळी दोन्ही प्लॅटफॉर्म वरती एकच गाडी होती. मात्र अखेरीस धाव घेतली जात नाहीये. खाया पिया कुछ नाही भाई. काहीच हात लागली नाहीये. आणि यावेळी मात्र डट बॉल येतोय. नाराज असेल टीम फिल्डिंग करणारी, अर्थातच वाजे टीम, कारण की संधी आली होती आणि या संधीचं सोनं करता आलं नाहीये. 3 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 37. लॉस ऑफ दी 4 विकेट. 37 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या 37. ही तीच उमरोली टीम आहे ज्यांनी मागील मॅच मध्ये 4 षटकांमध्ये 73 धावा ठोकल्या होत्या. त्यांनी या मॅच मध्ये 3 षटकांमध्ये वाजे टीमच्या विरोधामध्ये फक्त 37 धावा आतापर्यंत केलेत. ही बॉलिंग अटॅक आहे, कारण की मंगलमूर्ती वाजे टीम कडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. याचे चांगलं उदाहरण सध्या मात्र मॅच मध्ये दाखवलं जात आहे. चला थोडासा घेऊया स्पीडअप. ओव्हर क्रमांक 4 खूप महत्वाची. अजय भगत, कारण की या मॅच मध्ये आतिश हात खोलण्याचा प्रयत्न करेल. अटॅकिंग क्रिकेट त्याच्या माध्यमातून बघायला भेटेल. आतिश जो शांत आहे, पण शांतता पूर्वीची, वादळापूर्वीची शांतता त्याची या आधीच्या 3 ओव्हर मध्ये बघायला भेटली. ओव्हर क्रमांक 4 ज्याला शेवटचं हाणामारीचं निर्णायक अंतिम डेट आणि स्लॉग ओव्हर म्हटलं जातं.
पहिला चेंडू डाऊन ग्राउंड बॉल बॅक ड्राइव्ह घेऊन काढलाय, अगदी वेगानं घेऊन काढलाय, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफचा वेगानं येतो, पहिली धाव वेगानं कंप्लीट केली, एकाच धावेत समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. आतिशला आता किती वेळ स्ट्राईक दिली जाईल, शेवटचे फक्त आता 5 चेंडू बाकी आहेत आणि किती चेंडू आता आतिशच्या बाट्याला येतील. बॅटर सचिन मडवीला तुम्ही पाहताय 38 धाव संख्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती, 38. पुन्हा प्लॅनिंग बघायला भेटतं आज मंगलमूर्ती बाजे टीमचं. चेंडू थोडासा खाली राहिला, बॅट वरून फिरली जाते, डॉट बॉल येतोय. म्हणून मगाशी चर्चा केली की आतिश मडवी किती वेळ स्ट्राईक वरती येईल. आतिश मडवीला बाद करू शकले नाही, पण आतिश मडवीला नॉन स्ट्राईकला ठेवणं हा पण मोठा विजय आहे भाऊ. कारण की आतापर्यंत गोलंदाजी ज्या पद्धतीने चालू आहे तिथे धावसंख्येला चांगला ब्रेक लागलाय वाजे टीमच्या माध्यमातून. यावेळी देखील बॅट टच स्विंग केली जाते, फक्त कदाचित एकच धाव घेतील. येस, एकच धाव कंप्लीट केली जाते. यानंतर आपण पाहिलं तर टॉस साठी या अर्थातच रोशन साई चिंद्रन संघ आणि आरुष 11 बोरली दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, लक्षात घ्या. टीमची टोटल 39, 39. आतिश आहे स्ट्राईकला, आतिश मडवी. गती परिवर्तन, ओळखलं, पाहिलं, उचलला, फेकून दिला, सीमारेषे बाहेर. ही बॅटिंग आहे आतिशची आणि आतिश मडवी सहजासहजी या चेंडूला सोडणार नाहीये. त्याच्या बॅटमधून आलेल्या षटकारानं संघाची धावसंख्या सजली आणि संघाच्या धावसंख्येला आणखीन वलय आलं. 45-45. आता मजा येईल मॅचला, कारण की गोलंदाजी करत असताना अर्थातच अजय भगतच्या समोर आतिश मडवी सारखं मोठं आव्हान उभं आहे. यावर देखील उचलला चेंडू हवेमध्ये, आपण पाहिलं तर स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करतोय. थोडीशी अवघड होती कॅच, पण प्रयत्न राहिला थोडासा या कॅच साठी. 2 धावा पुन्हा कंप्लीट केल्या जातात. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर आता 47-47. आता एक चेंडू फक्त बाकी आहे. 3 षटकांच्या अखेरीस 37 होती. मी म्हणेल 50 पर्यंत पोहोचले तर चांगली धावसंख्या तयार होईल या संघाची. फायटिंग स्कोर तयार होऊ शकतो. 47, 1 टू गो. एक चेंडू, फाइटिंग जेट. बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू वेगानं जरूर टाकला. आतिश साठी डॉट बॉल जातोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना उमरोली टीमची जाऊन पोहोचते 47 आणि 48 रन्स टू विन. मंगलमूर्ती बाजे या टीमसाठी 48 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलं. चांगली बॅटिंग राहिले. टॉस साठी या कॅप्टन प्लीज. रोशन साई चिंद्रन संघ आणि आरुष 11 बोरली दोन्ही कॅप्टन्स या जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आमचे मेन लीडिंग कॉमेंटेटर अर्थातच सुनीलजी गोंधळी सर आहेत. या टॉस साठी कॅप्टन चला, याच दरम्यान आपण इथे सत्कार समारंभाकडे वळूया. वेळ भेटली आपल्याला तर मी मोतीरामजी फडके यांना विनंती करतो, आपण या. मोतीराम शेठजी फडके यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. 2 संघामध्ये आपण पाहू शकाल आरुष 11 बोरली पक्ष साई रोशन साई चिंद्रन. रोशन साई संघाने नाणेफेक जिंकली आहे. लगेच आपलं फील्ड फर्स्ट. आणि मी आयोजकांना विनंती करतो की आपण इथे मोतीरामजी फडके यांचा इथे सत्कार करायचा आहे. आकाशजी फडके यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जातोय. मोतीरामजी फडके
पुढचे आमचे सत्कार मूर्ती असतील महेंद्रजी फडके. तर नक्कीच आपण आकाश फडके यांच्या शुभ हस्ते महेंद्रजी फडके यांचा इथे सत्कार केला जातोय. याच दरम्यान प्रतीक्षक ढोंगरे यांचा इथं शुभ आगमन होते. त्यांच्या समेत उमेश ढोंगरे युवा सेना पनवेल विधानसभा संघटक खऱ्या अर्थाने प्रतीक ढोंगरे साहेबांचं इथं शुभ आगमन होत आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि खऱ्या अर्थाने या शृंखलेसाठी सन्मान चिन्ह ज्यांनी पुरस्कृत केलेत तेच प्रतीक शेठ ढोंगरे व्यासपीठावरती स्थानापन्न होताना आपण पाहतोय. वरद विनायक एंटरप्राइजेसचे ऑनर प्रतीक्षक ढोंगरे नक्कीच आपण पाहू शकाल व्यासपीठावरती स्थानापन्न होताना. आणि खऱ्या अर्थाने या शृंखलेसाठी सन्मान चिन्ह ज्यांनी पुरस्कृत केले ते मान्यवर यावेळेस स्थानापन्न होताना आपण बघितलं. त्यांचं देखील मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. थँक्यू. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आवाज ऐकला आमचे ज्येष्ठ समालोचक किरणेगावचे सुनीलजी गोंदली. आणि पहिल्या सत्रासाठी आपण नवी मुंबईचा एक दमदार आवाज किरण म्हस्कर यांचा आवाज ऐकला. आणि आता वळणार आहोत खेळाच्या उत्तरार्धाकडे. सेकंड सत्राच्या दिशेनं 48 धावसंख्येचा पल्ला विजयासाठी पार करायचा आहे तो टीम मंगळमूर्ती वाजे संघाला. दोन दमदार संघ धाकड संघ दोन्ही संघ आपण पाहतो. दोन्ही संघांना एकतर्फी सामने पहिल्या फेरीमध्ये जिंकलेत. एका बाजूला विचार केला तर मंगळमूर्ती वाजे संघानं आर्यन 11 बुर्दुलला परास्त केलं जो युनिफॉर्म मध्ये संघ होता. तर या स्पर्धेमध्ये उच्चांक नोंदवत दुसऱ्या फेरीमध्ये उमरोली संघ देखील दाखल झालाय. म्हणजे काटेकी टक्कर आणि आव्हान देखील त्याच प्रकारचं त्यांनी उभारलंय. 47 धावा बनवल्यात. 12च्या सरासरीनं 48 टार्गेट आहे. येणारे 24 चेंडू आणि प्रति चेंडू मागे 2 धावा बनवत विजयासाठी 48चं समीकरण गाठावं लागेल ते वाजे संघाला. परंतु हे समीकरण गाठलं जाईल की बचाव होईल हे जरूर आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू पंकज पाटील मैदानाच्या आतमध्ये ड्राईव्ह करत असताना एका धावेनं सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतो. पाठलाग करण्यास सुरुवात केली आहे. सर्वेश मडवी गोलंदाजी ट्रॅकवरती स्ट्राईक गोलंदाज म्हणून भूमिका अदा करत असताना स्ट्राईक गोलंदाज खूप महत्वाचा आहे. आज आपण पाहिलं इंडियन संघ परास्त झाला याचं एकमेव कारण की आपला स्ट्राईक गोलंदाज इंजर्ड होता. जसप्रीत बुमराह बुम चला आपण ओळखतो. आणि त्याचा परिणाम आपला संघ मात्र जरूर ती सिरीज देखील गमवावी लागली भारतीय संघाला. आज देखील इथे स्ट्राईक गोलंदाज सर्वेश मडवीला आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू इथे अपड्राईव्ह करायचं होतं परंतु जास्त दूर हा चेंडू होता बॉडीपेक्षा. आणि पंच दर्या कोळी आम्हाला माहिती देतात की हा अतिरिक्त बाहेरचा चेंडू आहे. व्हाईट बॉल घोषित केलाय. अवंतर धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत दर्या कोळी यांना आपण पाहतोय. एक काळ ज्या संघानं गाजवलाय. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वावरती ज्या संघानं अधिराज्य गाजवला तो नावडे संघ. त्या संघाचं अदबीन नाव आपण घ्यायचो आणि त्या संघाचा वेल फिनिशर दर्या कोळी आता मैदानाच्या भूमिकेत पाहायला मिळतो. इथे फटका तर चांगला आहे. नो मॅन्स लँड मध्ये खाली क्षेत्राची निवड केली आणि पाठवलं बॉलला. 1 बाउन्स ओव्हर दी रोप सीमा पार खणखणीत असा चौकार. कट टू कट फाईट मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू समाप्त झालेत आणि धावा 6 धावफलकावरती पाहायला मिळतात. मजा येईल मॅच मध्ये. 2 तुल्यबल संघ आहेत. अगदी वेगाची स्वारी आपण पाहिली. शॉर्ट पिच चेंडू सिलिमिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. गोलंदाज पाहत राहिलं नेमकं घडलं काय कारण की संधी होती इथे किमान ट्राय करणं गरजेचं होतं परंतु तसं घडलं नाही. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय. पहिल्या फेरीतील तिसरी लढत चिंद्रड आणि त्यांच्या विरोधात बोरली असे 2 संघ आपल्याला आमने सामने पाहायला मिळतील. बोरली संघाचा विचार केला तर नौका संघ आपल्या विभागामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्यासमोर आपल्या विभागातील एक दमदार संघ चिंद्रड संघ फाईट करताना पाहू शकाल. दरम्यान हा चेंडू इथे ड्राईव्ह केलाय परंतु मिडॉन तैनात आहे. त्याच्या हातामध्ये हा चेंडू जाईल. धाव घेण्याची संधी नाही आहे. चांगलं षटक. एक मात्र चौकारचा अपवाद वगळता कोणत्याही मोठ्या फटक्याची इथे मात्र संधी दिली जात नाहीये ती सर्वेश मडवीकडनं. शेवटचा चेंडू षटकातील 1 to go राईट आर्म ओव्हर द विकेटनं. दरम्यान सुरेख फटका
अप्रतिम फटका, स्क्वेअर ड्राईव्हचा हा देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतो. पंकज पाटील क्लास दाखवत असताना आपली गुणवत्ता तो सिद्ध करतोय आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पार चौकार आणि 4च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. पंकज पाटील आणि संकेत भगत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि ज्या प्रकारे धावपळकावरती गरज आहे त्या अनुषंगानं बॅटिंग देखील होती. 11 धावा धावपळकावरती, 12चा आस्किंग रन रेट आपण पाहतो आणि रिक्वायर्ड 11चा आस्किंग रन रेट आणि रिक्वायर्ड रन रेट आता थोडंसं वाढत असताना आपण पाहतोय. तर या षटकामध्ये एक धाव कमी आली ज्या गतीनं त्यांना धावा करायच्या आहेत त्या तुलनेत, परंतु विकेट शेष आहेत. म्हणजे जर ही जोडी शेवटपर्यंत राहिली तर मॅच फिनिश करू शकतो ही क्षमता या दोघांमध्ये आहे. जे एका बाजूने जमेची बाब मंगळमूर्ती वाजे टीमसाठी जर पाहिली तर विकेट न गमावता 11 अशी एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज सचिन मडवी षटक क्रमांक 2 राऊंड द विकेटनं. पहिला चेंडू स्लोअर चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि चेंडू विसावला. तो शॉट थर्डमॅनच्या हातामध्ये, फलंदाज बाद, परतावा लागेल ते फलंदाज संकेत भगतला. चला नेक्स्ट बॅट्समन आपण लवकर रेडी राहायचं आहे, कारण की फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी आपण ऑन करतो, टायमर ऑन आहे अशी सूचना देतो, परंतु जर फलंदाज लवकर पोहोचला नाहीये तर ते देखील वेळेत कसे षटक पूर्ण करतील हा देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण की फलंदाज आतमध्ये येण्यासाठी देखील काहीसा अवधी हा निश्चित केला जातो आणि त्या अवधीमध्ये आपल्याला आतमध्ये यावं लागतं. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण पाहिलं अँजेलो मॅथ्यूज जो गत वर्षी बाद झाला, भरपूर कॉन्ट्रोवर्सी त्या ठिकाणी घडली आणि एकंदरीत जो नियम आहे क्रिकेटचा, मग ते काहीही घडो, कदाचित त्या ठिकाणी जरूर सांगण्यात येत होतं की हेल्मेट हा खराब झाला होता, सेफ्टीचा विषय होता, त्या कारणास्तव वेळ झाला, परंतु क्रिकेटमध्ये जे काही नियम आहेत त्या नियमांची अंमलबजावणी ही आपल्याला करावी लागते. एका आगळ्या वेगळ्या प्रकारे प्रथमतः त्या प्रकारे फलंदाज हा बाद झाला, म्हणजे वेळेची मर्यादा किती आहे ह्या गोष्टी आपण तिथे जरूर पाहू शकलो आणि इथे देखील तेच आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर पुढील जो फलंदाज आहे त्यानं लवकर रेडी राहायचा आहे, मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर देखील आपण दाखल व्हायचं आहे. पहिल्याच बॉलवरती यश संपादन केलं सचिन मडवीनं आणि आत्मविश्वास त्याचा देखील दुणावलाय. आता विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विघ्नेश पाटील वनडाऊनचा फलंदाज मैदानात झालाय दाखल. जोपर्यंत पंकज पाटील आहे तोपर्यंत आशा जरूर पल्लवित असतील. चांगला चेंडू सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू स्किड झाला आणि खाली राहिला आणि याचंच कारण की फलंदाज बीट झालाय. त्यानं अनुमान बांधला होता कदाचित चेंडू गुडलेंथवरनं ज्या उंचीवरती येईल, परंतु अतिरिक्त खाली हा चेंडू राहिला आणि त्या कारणास्तव फलंदाज हा बीट झालाय. डॉट बॉल, चांगलं षटक आतापर्यंत. स्लोवर चेंडू, सरप्राईज चेंडू आपण पाहतोय. आतापर्यंत जास्त गती प्रदान केली नाही आहे गोलंदाजी करत असताना सचिन मडवीनं, परंतु त्याची लाईन आणि लेंथ ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळतं. ॲक्युरेसी आपण त्याची पाहू शकाल आणि क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. केवळ गती असून चालत नाही आहे. मागच्या मॅचमध्ये देखील त्यानं मेडल षटक फेकलंय, म्हणजे या स्पर्धेमध्ये त्यानं विक्रम केलाय. खरं तर विकेट हॅट्रिक देखील पाहतो, परंतु निर्धाव षटक ही फार मोठी किमया आहे आणि ती किमया साधली होती सचिन मडवीनं आणि तोच गोलंदाज वन्स अगेन. आता मात्र वेटर वॉचचं क्रिकेट थांबला आणि त्यानंतर पंच दाखवला ऑफसाईडला आणि धावा इथे 2 कंप्लीट होत आहेत. या गोष्टी गरजेच्या आहेत. जेव्हा आपण फिरकी गोलंदाजासमोर खेळता तेव्हा बॅकफुटवरती खेळणं आपल्याला जमलं पाहिजे आणि तो खेळ आता करत असताना विघ्नेशला आपण पाहतो. सुरुवातीला 2 चेंडू तो डॉट बीट झाला, डॉट चेंडू आपण पाहिले, त्यानंतर 2 धावा आणि या 2च्या मदतीनं धावफलक आता 13 आकड्यावरती. 14-35चं समीकरण. साथी आमचे गुणसंख्यालेखक केतन ढोंगरे अतिशय चांगली माहिती आम्हाला पुरवत असताना त्यांचं देखील कौतुक करूया. चांगला चेंडू, अगदी
जॉर्क क्लेनचा काहीसा चेंडू होता, खोळात टाकलेला हा चेंडू, ज्यावरती मोठा फटका खेळण्याची जरूर मनशा होती, परंतु बचावात्मक पवित्र आता घ्यावा लागतोय. कारण की गोलंदाजी अचूक टप्प्यावरती होतो, दिशेवरती नियंत्रण आणि अचूक टप्पा हे वैशिष्ट्य आतापर्यंत सचिन मडवी दाखवत असताना शेवटचा चेंडू असेल. अप्रतिम गोलंदाजी, कमबॅक गरजेचा होता, कारण की पहिल्या षटकामध्ये 13 चेंडू आणि 34ची गरज. शेवटचा बॉल आहे, अंतिम चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने, उजव्या हातानं इथे डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे कटाक्ष जरूर टाकलाय आणि तिसऱ्या पंचांच्या दिशेनं आता जरूर जावं लागेल, कारण की पंचांनी डिसिजन रेफर केलाय आणि तो फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये परतलाय की नाही याची शहानिशा केली जाईल. 12 प्रतिनिधी आपण काहीही बोलायचं नाहीये, आमचे आयोजन करता आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत येईल ही शंकाच नाही आहे. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. फलंदाज बाद की नाबाद ह्याची पाहणी जरूर केली जाते, डिसिजन पेंडिंग आहे, परंतु जे समीकरण उरलंय ते मात्र आता 12 चेंडू आणि 34चं समीकरण आता मात्र शेष आहे. यस, फलंदाज बाद. पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सुरक्षित पोहोचू शकला नाही, बॅट त्याची हवेमध्ये होती आणि तो बेनिफिट प्राप्त झाला तो टीम उमरोलीला. आणि ह्या मॅच वरती पकड मजबूत करत असताना उमरोली संघ, कारण की प्रतिस्पर्धी संघाचा अगदी महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी बाद झालाय आणि आता संघ थोडासा अडचणीत आलाय, तो मंगलमूर्ती वाजे. इथनं समीकरण उरलंय, येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 17च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत, त्यात 34 धावा. डीजे पूर्ण झाले आणि 2 षटकामध्ये बोलबाला गोलंदाजांचा राहिला. खास करून दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी. ह्या अगोदर देखील 2 विकेट त्यानं प्राप्त केलं होतं, पहिल्या मॅच मध्ये निर्धाव षटक फेकलं होतं आणि आता देखील त्यानं विकेट 2 प्राप्त केल्या. पहिल्याच बॉलवरती विकेट आणि अंतिम बॉलवरती देखील विकेट. एकंदरीत 2 विकेट ह्या षटकामध्ये कंप्लीट केले ते सचिन मडवीनं आणि इकॉनॉमिकल त्याचा स्पेल राहिला, फक्त धावा 3 खर्च केल्या. दुसऱ्या धावेसाठी पलटले, दुसरी धाव धोकादायक ठरू शकेल आणि तसंच घडलं. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज विघ्नेशला देखील आता परतावा लागेल. धक्का तिसरा पाठलाग करत असताना मंगलमूर्ती वाजे ह्या टीमला. संगीतांच्या माध्यमातून ते जिंकण्याचा प्रयत्न करतायत. मॅच मध्ये आता शिकंजा कसत असताना आपण पाहतो ते उमरोली टीमला. उशिराणा हा संघ दाखल झालाय, लेट परंतु थेट अशी त्यांची कामगिरी प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 निशांत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो. रिव्हर्सिकचा पवित्रा धारण केलाय, सक्सेसफुल देखील ठरलाय. अगदी चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. पॉइंट आणि गलीचा क्षेत्ररक्षक पाठलाग करत होता, परंतु चेंडू झाला फील्ड आणि धावा तिथे मिळतात त्या. एकच धाव या ठिकाणी कंप्लीट झाले आणि धावफलकावरती धावसंख्या 16 या कड्यावर. 32चं समीकरण उरलंय आणि चेंडू शिल्लक आहेत ते केवळ 9 चेंडू आता शेष आहेत. 9 चेंडू 32 धावसंख्येची आवश्यकता. ऑन पेपर हे लक्ष पूर्ण होऊ शकतं, त्यासाठी हार्डवर्क करावा लागेल. नांगसिंग डाऊन द विकेट, अगदी स्क्रीनच्या समोर हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आला होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल, तो सीमारेषा पार. संघर्षाचा शंकरात चौकार. तीन चेंडू आता समाप्त झालेत, म्हणजे आता 3 चेंडू शेष आहेत. अचूक लक्ष आहे. आमचे 2-2 गुणसंख्या लेखक आहेत. एखादी चुकी झाली तर त्याची दुरुस्ती जरूर केली जाईल. तर डॉट चेंडू यावेळेस मात्र येतोय.
धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती लक्ष 48चं गाठायचं आहे. इथनं निर्धारित अजूनही 28 धावसंख्येची आवश्यकता, लढाई जरूर केली जाईल. कारण की जोपर्यंत अंतिम बॉल फेकला जात नाही तोपर्यंत सामना कोण जिंकेल याचं अनुमान, याचं भवितव्य हे कठीण आहे. बॅट स्विंग फक्त पाहायला मिळते, चेंडूची लाईन रीड केली जात नाही, फक्त जोराचा प्रहार करण्याचा प्रयत्न, ताकद झोकली जाते, परंतु केवळ ताकदीने चालणार नाही तर टायमिंग साधावं लागेल, लाईन देखील पाहावी लागेल. चेंडूची लेंथ लाईन पाहून त्यानंतर मात्र फटका एक्झिक्यूट करावा लागेल. तसं घडत नाही. मैदानाच्या आतमध्ये खराब क्रिकेट सिद्धेश पाटील आणि साथीनं आता अजय भगत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. टॉप ऑर्डर ढासळली, खास करून जी अपेक्षा होती पंकज असतील, संकेत असतील, विघ्नेश असतील. पंकज जो बाद झाला एसटीच्या माध्यमातून, तो बाद झाल्यानंतर हा सामना त्यांच्यासाठी कठीण मानला, कारण की त्याची विकेट महत्वाची होती. त्याच्या नावावरती अनेक विक्रम आहेत, अर्धशतकी खेळी देखील तो साकारतो, त्याच्यामध्ये टॅलेंट होतं, त्याच्यामध्ये क्षमता होती, परंतु तो बाद झाल्यानंतर आता संघ अडचणीत सापडलाय आणि आता जे समीकरण होतं ते आणखीन कठीण बनत चाललंय. षटकाची ते सांगता झाली, या षटकामध्ये देखील धावा आल्या त्या फक्त 6 आणि आता उर्वरित 6 चेंडू शेष आहे आणि गरज असेल ती आता 28 धावसंख्येची. अंतिम 6 चेंडू या सत्रातील शेष आहेत. पंच देखील ऑन करतायत. आज आपल्याकडे वेळ कमी आहे आणि दिवस फारसा मोठा नाहीये, दिवस छोटा आहे. जोपर्यंत मकर संक्रांत होत नाही तोपर्यंत दिवस हा छोटा आपल्याला पाहायला मिळतो. त्या कारणास्तव वेळेची बचत आपल्याला करावी लागेल. आज 2 अतिरिक्त सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी, अर्थातच सेमीफायनल आणि मेगा फायनल असे 2 अतिरिक्त सामने आज एक्स्ट्रा आहेत. अक्षय मडवी अंतिम षटकासाठी अक्षयची निवड करण्यात आली आहे. 6 चेंडू 28 त्याला रोखायचे आहेत. क्रिकेटमध्ये कधी कधी हे समीकरण पूर्ण होताना पाहायला मिळतं. हे क्रिकेट आहे. आजवरती क्रिकेटनं बऱ्याच जणांना हसवलंय, बऱ्याच जणांना अश्रू देखील घालायला लावलंय. अशा प्रकारचं हे क्रिकेट आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, हे क्रिकेट नेहमी पाहतोय. परंतु सध्याच्या घडीचा खेळ पाहता आतापर्यंत सामना जरूर 70 ते 75% टीम उमरोलच्या बाजूनं पाहायला मिळतोय. परंतु काहीशी जादुई फलंदाजी जर झाली, सुरुवातीला जर प्रहार आले तर गोलंदाज देखील दडपणाखाली येऊ शकतो. पहिला बॉल 6-28 समीकरण आहे. पहिला चेंडू हवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, अपील केली आहे पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद, कॉट बिहाइंडच्या माध्यमातून एज लागली होती आणि यष्टी रक्षकाने उर्वरित काम पूर्ण केलं. पहिल्याच बॉलवरती सफलता. अक्षय मडवी लाडीजे. उमरोली टीमची, कारण की इथनं फक्त औपचारिकता पूर्ण केली जाईल. ऑन पेपर 4 मध्ये 24 बनू शकतात, 4 मध्ये 27 बनणं आता कठीण आहे. म्हणजे सामना पूर्णतः झुकलाय टीम उमरोलीच्या बाजूनं. राऊंड द विकेट ना. नेक्स्ट बॉल फुल टॉस चेंडू होता. लाईन पाहावी लागेल. पंच आमच्या दिशेनं वळतायत. आउटसाइड दी लेग स्टंप. व्हाईट बॉलची खून. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. इथनं खराब चेंडू जर फेकले तर पुन्हा वापसी होऊ शकते वाजिद संघाची, परंतु त्यासाठी नो बॉल यावा लागेल. फुलटॉस बॉल प्रहार केलाय. ताकद पाहायला मिळाली आहे, परंतु चेंडूमध्ये लांबी किती आहे पाहावं लागेल. आणि एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार गेलाय. प्रयत्न तिथे देखील झालाय. सामन्यात जरी आपल्या बाजूने आला असला तरी देखील प्रयत्नांची पराकाष्ठा दाखवत असताना उमरोली संघ, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. कारण की क्रिकेट जेव्हा आपण खेळतो तेव्हा सर्वस्व पणाला लावून अगदी 100% कमिटमेंट ही द्यावी लागते आणि ते देत असताना टीम उमरोलीला आपण पाहतोय. पुढील बॉल अक्षय. इथे फटका चांगला आहे. अगदी समोरच्या दिशेनं ती सरळ रेषेत पाठवलंय बॉलला. सीमा पार षटकार, परंतु खूप उशीर झाला. हे षटकार सुरुवातीला येणं गरजेचं होतं, परंतु उशीर झाला आणि आता ह्या स्पर्धेचा जवळ निरोप घेण्याच्या दिशेनं मंगलमूर्ती वाजे संघ पाहायला मिळतोय.
फक्त जय आणि पराजय ह्यामधील आता अंतर कमी करण्याचं काम होताना पाहायला मिळतंय, कारण की धावसंख्या दापळकरती 32 आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू या ठिकाणी समाप्त झालेत, फक्त 2 चेंडू शेष आहेत. 32 धावा स्कोर कार्ड वरती 48चं समीकरण होतं. मी म्हटलं होतं आव्हानात्मक टार्गेट आहे, परंतु जर फ्लाइंग स्टार्ट निर्माण झाला असता तर जरूर ही मॅच बनली असती. तसं घडलं नाही आणि पूर्णतः वर्चस्व राहिलं ते टीम उमरोळीचं. इथे देखील पुढे सरकत हा फटका सजवण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फील्ड होईल, मिळेल ते फक्त सिंगल. 33 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू औपचारिकता ह्या मॅचची कंप्लीट होत असताना आपण पाहू शकाल. चांगला खेळ केला तो टीम उमरोळीनं आणि खास करून आज त्यांचं वैशिष्ट्य राहिलं की टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः ते धाडसी निर्णय स्वीकारतात आणि प्रथम फलंदाजी करतात. टार्गेट सेट केलं जातं आणि ते टार्गेट वाचवलं देखील त्यांच्या माध्यमातून जात आहे. ही आजची त्यांची रणनीती आपण पाहिली आणि दुसऱ्यांदा ते सफल झालेत आणि 2 सामने जिंकत आजच्या मात्र पॉलमध्ये ते अंतिम टप्प्यात पोहोचलेत आणि अगदी बक्षिसाच्या दिशेनं ते अग्रेसर होताना आपल्याला पाहायला मिळतात. खूप खूप अभिनंदन टीम उमरोळी आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, चांगला खेळ केला त्याबद्दल वाजे संघाचे देखील आभार आणि इथून पुढील वाटचालीसाठी त्यांना देऊ शुभेच्छा. वाजे संघाचे एक उत्कृष्ट गुणसंख्या लेखक प्रेम हे जर सामना पाहत असतील तर त्यांचं देखील आपण स्वागत करूया, कारण की त्यांचा संघ खेळत होता, जरूर परास्त व्हावं लागलं, परंतु पहिल्या मॅचमध्ये दमदार कामगिरी